गाड्या आल्या का मला फक्त गाड्याकडेच बघत बसू वाटते. तर आपल्या बिर्याणीला दम द्यायला चालू आहे. आणि मित्रांनो आपल्या डिस्कवरची हालत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे शेतात आणि बघू शकता सनराईज झालेला आहे एकदम मस्तपैकी. आणि हे बघा धुकं आणखीन पण गेलेलं नाही, खूप म्हणजे खूप असं हे गवतावरती असं दैवार पडलेलं आहे. आणि इथं पण बघू शकता किती गवतावर पाणी आहे. ओके, तर आणखीन पण धुकं आहेच, एकदम असं लांब दिसतंय नदीकडं. तर ती जी झाडं दिसत आहेत समोर, ती झाडं, त्या झाडामध्ये नदी आहे. तर अशी तिकडून आलेली नदी आणि तिकडं तळ आहे. ओके, तर आता सध्या सनराईज झालेला आहे आणि आता आपल्याला निघायचं घरी. मी अर्धा एक तास झाला अगोदरच आलतो. आणि बघू शकतो इथं आपलं कॅन्ड आहे, तर दूध काढून घेतलेलं आहे आणि तिकडं आपल्या गाई आहे इथं. ओके, तर चला आता जायचं घरी. आणि मित्रांनो चिंचेच्या झाडाला कसं बांधून टाकले बघा, एकदम सरळ जाण्यासाठी. इकडं पण धुकं, एकदम धुकंच आहे, उसावर पण धुकं आहे. आणि मित्रांनो आज आपल्याकडे आहे डिस्कवर. तर ह्याच गाडीला कॅन बांधता येते दुधाचं. तर चला जाऊ घरी आता. आणि मित्रांनो आपल्या डिस्कवरची हालत बघा, एक तिचं डोळाच गायब झालाय, मीटरच फुटलंय. तर मित्रांनो आता सध्या आलेलो आहे घरी आणि आंघोळ ती करून गेलो तुम्ही शेतात. ओके, सो आता सध्यावरचा व्ह्यू असा आहे आणि या नारळामुळे लुक लयच भारी येते. तर बघू शकता. ओके, तर सण आता वर यायला आहे. तर बघू आज दिवसभराचं काय नियोजन ठरते. तर आता सध्या चहा पिऊता खाली जाऊन. ओके, तर मित्रांनो आता सध्या मी आलेलो आहे कॉलेजमध्ये आणि बघू शकता हे आपलं कॉलेज आहे YCM. तर मी आता सुद्धा पार्किंग एरियामध्ये नाही आपली गाडी. तर आपलं काहीतरी काम आहे म्हणून डॉक्युमेंट आणलेले आहेत पिशवीमध्ये. ओके, तर आता सध्या आपल्याला जायचं झेरॉक्स आणायला. तर चला खाली जाऊन झेरॉक्स घेऊन आणि नंतर काम झालं की आपल्याला दिदीला पण घ्यायला जायचे. आणि तर चला जाऊ. तर मित्रांनो अशा गाड्या आल्या का मला फक्त गाड्याकडेच बघत बसू वाटते. तर आपण पण घेऊ एके दिवशी अशीच झेड ब्लॅक. मित्रांनो आलेलो आहे बघू शकता आपलं झेरॉक्स घेऊन. तर हे आपलं कॉलेज. आता मध्ये जाऊन आपल्याला हे सबमिट करायचे फॉर्म. ओके, तर चला आता ते करून येऊ आणि नंतर जायचं आपल्याला खाली सहीला घ्यायला. तिला पार्लरमध्ये सोडले, काही काम होतं म्हणून. तर चला जाऊ. A few moments later. मित्रांनो अंबाजोगाई येऊन शेतात आलो मी डायरेक्ट. तर घरी पण गेलो होतो, कपडे ते चेंज केले आणि आता आलो आहे सध्या शेतात. तर तुम्ही म्हणताल ब्लॉग का काढत नाही नंतर गाडीवरती. तर गाडीवरती खूप गडबड असल्यामुळं व्हिडिओ काढला नाही. तर आता सध्या शेतात आलो आहे आणि हे बघू शकतो काय झाले. तर आपल्याला माहीत पण नव्हतं आणि आपल्या सोयाबीनचं खळ झाले. ओके, तर मळणी यंत्र ते आलं होतं ओमरावचं, तुम्हाला जर माहीत नाही शामराव माहिती आहे. तर त्याचं मळणी यंत्र आलं होतं. तर इथं बघू शकता गेलेला ब्लॉग म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये मी हा ढीग दाखवला होता. तर इथं आता काहीच नाही आहे. ओके, तर तिकडं गुळी गेलेलं आहे आणि इथं पोते झालेलं आपलं. मी पण मोजले किती झालेत, 30-35 असतील. ओके, तर आता सध्या इथंच आहे मी आणि आता दाखवतो तुम्हाला काहीतरी नवीन. हे बघा काय, तुम्ही म्हणताल जमीन आहे, तरी जमीन नाही पाणी आहे. तर सगळा इथलं हे जे धुरळ असते ते पाण्यावर असं तरंगायलेलं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा कलर तसा झालेला आहे. असं पण ते घाणच पाणी आहे, कारण की ही विहीर एवढी खोल नाही की त्याच्यामध्ये मोटर ते नाही आहे. तर एक साधारणतः 25-30 फूट असेल ही विहीर आणि सगळं शेवाळ ते आहे मध्ये. आणि बघू शकता आणि इथं चारी बाजूला ऊसच आहे. इकडं बघू शकता ही असाच ऊस, नंतर त्या साईडला ऊस, नंतर खालच्या साईडला ऊस, फक्त ही साईड मोकळी आहे. ओके, तर आता जायचं आहे आपल्याला शेडकडं. आणि हे बघू शकता हे असं खालचं जे राहिलेलं असते ते आहे खालचं, याला काय मात्र म्हणतात त्याला, मात्र. आणि मित्रांनो ही माती बघा, एकदम अशी बारीक अशी तसली ते चाळणीनं चाळल्यासारखी माती आहे. हां, ही चाळणीतूनच चाळलेली आहे, म्हणजे मशीनच्या चाळणीतून चाळलेली आहे. हां, आता एवढं गुळी आपल्या गाईंसाठी लागतंय. आता एवढ्या सोयाबीनमधलं आपल्याला याच्यातलं अर्ध येईल, अर्ध या शेत मालकाला जाईल. ओके, तर बघू शकता शेती.
आणि मित्रांनो ही बघा आपला राजमा आणि या साईडला गहू बघा आपला 5-6 दिवस झालं पेरलेला आहे तर असं आलेलं आहे. ओके तर चला. तर इथं आपल्या दोन्ही गाड्या पॅशन आणि डिस्कवर. तर मित्रांनो ही बघा आपला ऊस. तर इकडचा कसा आहे बघा आणि इकडचा कसा आहे बघा. तर हा 2 महिने आधी लावलेला आहे आणि 2 महिने उशिरा लावलेला आहे. आणि तो निरा 71 म्हणतात आणि हा 10,001. तर 10,001 खूप छान दिसतंय असं पण. आणि ते बघा गेलेलं आहे आता येईल ते नंतर. इथं एक होतं सोयाबीनचा डिक छोटासा. तर इथं एकच पोतं झालेलं आहे एवढं. तर आता आपल्याला याच्यातलं अर्ध त्यांना अर्ध जाणार. इथं पण एवढी सोयाबीन आहे. तर ह्याच्यातले चाळून घेतील नंतर. त्यातलं आधीच झालं होतं हे मागं राहिलं होतं सोयाबीन. तर आता झालेलं आहे ह्याचं पण. बघू शकता ऊस. तर चला आता जाऊ शेडवर आपण. सो गाईज घरी आलेलं आहे आणि फ्रेश झालेलं आहे आता सध्या. तर मी वापस गेलो होतो घरी येऊन शेतात. तर तुम्हाला मग जे पोते दाखवले सोयाबीनचे ते तर पिकअपमध्ये भरायचे होते आणि घरी आणायचे होते. तर ते भरायला गेलो होतो. ओके तर आता सध्या घरी आलो आहे फ्रेश झालो आहे आणि चहा ते पण पिलेलं आहे. तर फायनली गाईज आज योग आला आहे पार्टीला जायचा. तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं आपण पार्टीला जाणार पण जाणं जमलं नाही. तर आता जायचं आहे आपल्याला पार्टीला. तर चला दाखवतो आता. जाणार होतो आम्ही कृष्णा, श्याम, ओम. ओम शेतातच आहे. तर श्याम आणि कृष्णा आणि मी आता जाणार चिकन घेऊन शेतात. तर चला बिर्याणी बनवू. तर चला दाखवतो पूर्ण बघा ब्लॉग आता. तर मित्रांनो आपलं मोस्ट इम्पॉर्टंट लिंबू घेतलेलं आहे फ्रीजमधून. मित्रांनो बघू शकता आपण शेतात आलो आणि इकडं हुमराव आहे. इकडे श्यामराव आपले आचारी आणि आपली चूल आहे. तर चिकन टाकलं आहे आत्ताच आणि आपला राईस घेतलेला आहे काय म्हणताल. तर ह्याच्यात कलर टाकलेला आहे आपण. तर आता लगेच टाकायचं दम द्यायला. तर आपले आचार्य साहेब करायलेले आहेत आणि आपण आलोत आपल्या शेडवर. तर तिकडं दिसत नाही आता शेड. तर आता आपल्याला जेवायचं. तर चला जेवताना भेटतो. तर मित्रांनो आता सध्या जेवायला झालेलं आहे आणि बघू शकता मी ही पण टॉर्च पकडलेली आहे आणि हा एक मोबाईल आहे. तर आता सध्या सगळे जेवायला बसलेले आहेत. तर आपल्या बिर्याणीला दम द्यायला चालू आहे आणि आपला मोत्या. तर बसून घेतलेले सगळ्यांनी. मला पण बसायचे. ओके गाईज तर इथं आपली बाज आहे. झोपू पण शकतो आणि आपल्या गाईमध्ये. ओके तर आता जेवण करू. दाखवतो तुम्हाला बिर्याणी कशी झाली. चला बसून घेऊ आपण आता. मजा आ रहा है. मेरा जूस कहाँ गया. क्या बात है. रोमराव आपली साहेब आहेत. आचार्य वायरवर बसलेत.